गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपलं तांत्रिक लेक्चर आपण चालू करूया, जे कृषिसेवक आणि ग्रामसेवक पेपरसाठी अत्यंत आवश्यक आहे. बघा, जून महिन्यात ग्रामसेवक एक्झाम आहे. जून महिन्यातच राहणार सुरुवातीलाच, त्याच्यामुळे अभ्यासाला लागा आणि टाइम टेबलसुद्धा येऊन जाईल तुमचा. बघा, इम्पॉर्टंट लेक्चर आहे आणि 8 दिवस गॅप घेईल, त्याच्याबद्दल प्लीज सॉरी. मला काही तांत्रिक प्रॉब्लेममुळे लेक्चर घेता आले नाही. चला तर बघूया आपलं लेक्चर, सुरुवात करूया. बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, जास्त तापमान कमी वेळ पद्धतीमध्ये दुधाला किती डिग्री सेल्सिअसवर 15 सेकंद तापविले जाते? जास्त तापमान कमी वेळ पद्धतीमध्ये, जास्त तापमानात कमी वेळ पद्धतीमध्ये दुधाला किती डिग्री सेल्सिअसवर 15 सेकंद तापविले जाते? तर किती डिग्री सेल्सिअसवर तापवले जाते 15 सेकंद? 63, 72, 65, 80. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2, 72. नेक्स्ट बघा, जनावरातील लाळ्या खुरकत रोग कशामुळे होतो? तर कशामुळे होतो जनावरातील लाळ्या खुरकत हा रोग? बॅक्टेरिया, प्रोटोझोआ, सूक्ष्मकृमी, व्हायरस. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4, व्हायरसमुळे येतो. नेक्स्ट बघा, मुर्रा, सुरती, पंढरपुरी या कोणत्या जनावरांच्या जाती? तर गाय, म्हैस, शेळी, मेंढी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2, म्हशीच्या जाती आहे. नेक्स्ट बघा, ही कोंबडीची अमेरिकन जात जास्त अंडी व मटण दोन्हीसाठी प्रसिद्ध आहे. तर कोणती जात आहे? रोड आयलंड रेड, न्यू हॅम्पशायर, प्लायमाउथ रॉक, ॲस्ट्रॉलॉग. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3, प्लायमाउथ रॉक. ही जात कोंबडीची अमेरिकन जात आहे आणि ही अंडी आणि मटण दोन्हीसाठी प्रसिद्ध आहे. नेक्स्ट बघा, वैशाली, प्रगती, रुचिरा, कृष्णा, क्रांती, मांजरी, गोटा ह्या कोणत्या पिकाच्या जाती? तर भेंडी, वांगी, टोमॅटो, मिरची. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2, वांगीच्या जाती आहे. वैशाली, प्रगती, रुचिरा, कृष्णा, क्रांती, मांजरी, गोटा ह्या वांगीच्या जाती आहे. नेक्स्ट बघा, पेरू या फळ पिकासाठी कोणती अभिवृद्धी आवश्यक पद्धती वापरतात? तर दाब कलम, छाट कलम, भेट कलम, विभाजन. तर आपलं राईट आन्सर काय येणार? दाब कलम. केंद्रीय मत्स्य व्यवसाय संशोधन व प्रचार संस्था येथे आहे, तर कुठे आहे? मुंबई, कोचीन, पणजी, रत्नागिरी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1, मुंबई येथे आहे. बघा, मुंबई येथे आहे केंद्रीय मत्स्य व्यवसाय संशोधन व प्रचार संस्था. नेक्स्ट बघा, माशामध्ये टक्के प्रथिने असतात, तर किती टक्के प्रथिने असतात माशामध्ये? 14 ते 18%, 18 ते 25%, 25 ते 28%, 10 ते 14%. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2, 18 ते 25% एवढे प्रथिने असतात माशामध्ये. नेक्स्ट बघा, हवाबंद डब्यात टिकविण्यासाठी माशाची कोणती जात प्रामुख्याने वापरली जाते? बघा, हवाबंद डब्यात म्हणतात. कोळंबी, सुरमई, बांगडा, झिंगे. तर आपलं राईट आन्सर येणार कोळंबी. नेक्स्ट बघा, राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची स्थापना केव्हा झाली? तर केव्हा झाली राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची स्थापना? 1981, 1986, 1982, 1983. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3, 1982ला झाली राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची स्थापना. नेक्स्ट बघा, नियंत्रित बाजारपेठेचे नियमन व नियंत्रण करणारे मंडळ कोणते? तर कोणते? ग्रामपंचायत, बाजार समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती, व्यापारी मंडळ. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2, बाजार समिती. नियंत्रित बाजारपेठेचे नियमन व नियंत्रण करणारे मंडळ कोणते आहे? तर बाजार समिती. नेक्स्ट बघा, शेतमाल बाजाराच्या सुधारणांसाठी समिती नेमली होती, तर कोणती समिती नेमली होती शेतमाल बाजाराच्या सुधारणांसाठी? कृषी मूल्य आयोग, झा समिती, अशोक मेहता समिती, रॉयल कमिशन. तर आपला राईट आन्सर काय येणार? रॉयल कमिशन. ही समिती नेमली होती शेतमाल बाजाराच्या सुधारणासाठी. नेक्स्ट बघा, कृषी मूल्य नीती ठरविताना कोणती उच्चावचने सर्वात त्रासदायक असतात? तर कोणती उच्चावचने त्रासदायक असतात? हंगामी चढउतार, चक्रीय परिवर्तन, प्रदीर्घ प्रवृत्ती, आकस्मिक बदल. तर आपलं राईट आन्सर काय येणार? आकस्मिक बदल. ही उच्चावचने हे त्रासदायक असतात कृषी मूल्य नीती ठरविताना.
नेक्स्ट बघा, नगर जिल्ह्यातील देऊळगाव अभयारण्य या प्राण्यासाठी राखीव आहे. तर कोणत्या प्राण्यासाठी राखीव आहे? नगर जिल्ह्यातील देऊळगाव अभयारण्य. लांडगा, गवे, हरिण, काळवीट. तर आपला राईट आन्सर काय ना? काळवीट. नेक्स्ट बघा, गाईच्या कोणत्या जाती ओढकामाच्या आहेत? तर कोणत्या जाती ओढकामाच्या आहे गाईच्या? गीर, थारपारकर, खिल्लार, डांगी, हरियाणी, कृष्णाकाठी, लाल सिंधी, देवणी. तर आपला राईट आन्सर काय येणार? खिल्लार आणि डांगी. ह्या गाईच्या जाती ह्या ओढकामाच्या आहेत. नेक्स्ट बघा, दुधात पाणी घालून केलेली भेसळ कोणत्या उपकरणाने ओळखता येते? तर ऑप्शन बघा, हायग्रोमीटर, लॅक्टोमीटर, टेन्शिओमीटर, पिझोमीटर. तर आपला राईट आन्सर काय येणार? लॅक्टोमीटर. नेक्स्ट बघा, दूध महापूर योजनेचा 3रा टप्पा मध्ये पूर्ण झाला. तर कोणत्या वर्षी पूर्ण झाला दूध महापूर योजनेचा 3रा टप्पा? मार्च 1999, एप्रिल 1996, फेब्रुवारी 1995, जानेवारी 2000. तर आपला राईट आन्सर येणार एप्रिल 1996ला पूर्ण झाला दूध महापूर योजनेचा 3रा टप्पा. 3रा टप्पा आहे, पहिला दुसरा पण त्याची पण डेट असेलच, ते पण तुम्ही बघून घ्या, लक्षात ठेवा. या आंब्याच्या जाती आहे. तर कोणत्या आंब्याच्या जाती? नीलम, सिंधू, रश्मी, वैशाली, वॉशिंग्टन, हनीडू, हरिसाल, राजडी. तर हे तर सर्वांनाच माहीत आहे आंब्याच्या जाती कोणत्या आहे म्हणून. चल बघा हा क्वेश्चन मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की आन्सर टाका 18 नंबरचा. चला तर नेक्स्ट बघूया, द्राक्षापासून व बोरापासून तयार केले जाते. तर काय केले जाते? खजूर, बेदाणे, जर्दाळू, बेदाणे, खजूर, बेदाणे, खारीक. तर आपला राईट आन्सर काय ना? बेदाणे आणि खजूर. द्राक्षापासून बेदाणे आणि बोरापासून खजूर तयार हे केले जाते, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, महाराष्ट्र शासनाच्या फलोत्पादन विकास कार्यक्रमाची सांगड बरोबर घालण्यात आली आहे. तर कशाबरोबर घालण्यात आली आहे? खार जमीन विकास कार्यक्रम, लाभ क्षेत्र विकास कार्यक्रम, राजीव गांधी पेयजल योजना, रोजगार हमी योजना. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4, रोजगार हमी योजना. रोजगार हमी योजना यासोबत महाराष्ट्र शासनाच्या फलोत्पादन विकास कार्यक्रमाची सांगड ही घालण्यात आली आहे, लक्षात ठेवा. रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन विकास कार्यक्रम यांचे एकत्र करण्यात आले आहे. नेक्स्ट बघा, अळिंबी म्हणजेच मशरूम हे आहे. तर काय आहे? विषाणू, छोटे झुडूप, बुरशीजन्य वनस्पती, किनू. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3, बुरशीजन्य वनस्पती आहे. म्हणजे अळिंबी एक प्रकारची बुरशी आहे, हे पण लक्षात ठेवा. कोणाकोणाला जे अभ्यास करतात त्यांना माहिती आहे, पण जे अभ्यास म्हणजे आता सुरुवात केली त्यांना अळिंबी म्हणजे काय हे सुद्धा माहीत नसतं. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, ही बुरशी आहे, बुरशीजन्य वनस्पती, खाद्य वनस्पती. नेक्स्ट बघा, भात शेतीतील मत्स्य संवर्धनासाठी हा मासा वापरतात. तर कोणता मासा वापरतात? बांगडा, कोळंबी, जिताडा, कटला. तर आपलं राईट आन्सर काय येणार? आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 3, जिताडा. भात शेतीतील मत्स्य संवर्धनासाठी जिताडा हा मासा वापरतात. नेक्स्ट बघा, हा वृक्ष चारा वृक्ष म्हणून ओळखला जातो. तर कोणता वृक्ष? चारा वृक्ष म्हणून ओळखला जातो. आणि याबरोबरच हा वृक्ष हवेतील नत्र स्थिर करण्याचे कार्यसुद्धा करतो. तर कोणता वृक्ष करतो? आवळा, हिरडा, सुबाबूळ, गुलमोहर. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3, सुबाबूळ. सुबाबूळ हा वृक्ष चारा वृक्ष म्हणून सुद्धा ओळखला जातो आणि याबरोबर हा वृक्ष हवेतील नत्र स्थिर करण्याचे कार्यसुद्धा करतात. एकासोबत 2 क्वेश्चन इथे क्लिअर झाले सुबाबूळबद्दल. नेक्स्ट बघा, माशांमध्ये हे खनिज द्रव्य भरपूर प्रमाणात आढळते. तर कोणते खनिज द्रव्य माशांमध्ये भरपूर प्रमाणात आढळते? कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नीज, लोह, क्लोराईड, तांबे, पोटॅश, झिंक. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1, कॅल्शियम आणि फॉस्फरस. हे माशांमध्ये खनिज द्रव्य भरपूर प्रमाणात आढळतात. नेक्स्ट बघा, राष्ट्रीय सागरी विज्ञान संस्था कोठे आहे? तर कोठे आहे राष्ट्रीय सागर विज्ञान संस्था? पणजी, मुंबई, रत्नागिरी, कोची. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1, पणजी येथे आहे राष्ट्रीय सागर विज्ञान संस्था, लक्षात ठेवा, महत्त्वाचा पॉईंट आहे. नेक्स्ट बघा, ऑइल इंजिन पंप सेट खरेदीसाठी प्रकारचे कर्ज घेतले जाते. तर कोणत्या प्रकारचे कर्ज घेतले जाते? अल्प मुदत, दीर्घ मुदत, मध्यम मुदत, तारण स्वरूपाचे.
तर आपलं राईट आन्सर काय ना, दीर्घ मुदतीचे कर्ज घेतले जाते ऑइल इंजिन आणि पंप सेटसाठी. दीर्घ नाही, मध्यम मुदतीचे कर्ज हे घेतले जाते ऑइल इंजिन आणि पंप सेटसाठी. आणि दीर्घ मुदतीचे कर्ज हे जमीन खरेदीसाठी, विहिरीसाठी अशा पद्धतीसाठी, म्हणजे जे मोठी खरेदी वगैरे असते त्याच्यासाठी हे दीर्घ मुदतीचे कर्ज घेतले जाते. ऑइल इंजिन, पंप सेट याच्यासाठी मध्यम मुदतीचे कर्ज हे घेतले जाते. नेक्स्ट बघा, ही शेतमाल विक्रीची पद्धत शेतकऱ्यांच्या दृष्टीने पिळवणुकीची आहे. तर कोणती शेतमाल विक्रीची पद्धत शेतकऱ्यांच्या दृष्टीने पिळवणुकीची आहे? बघा ऑप्शन, वाटाघाटी पद्धत, हप्ता पद्धत, लिलाव पद्धत, ढीग पद्धत. तर आपलं राईट आन्सर काय येणार? आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 2, हप्ता पद्धत. हप्ता पद्धत ही शेतमाल विक्रीची पद्धत शेतकऱ्यांच्या दृष्टीने पिळवणुकीची आहे. नेक्स्ट बघा, 1966 मध्ये शासनाने आखलेल्या अन्नधान्य संदर्भात नवीन धोरणानुसार काय बदल आहे? बघा काय म्हणते, शासनाचं नवीन धोरण दरवर्षी ठराविक किमतीचीच आयात करण्याचे धोरण आहे. अन्नधान्य आयात बंद करून देशांतर्गत भावसाठा स्थिर करण्याचे धोरण आहे. अन्नधान्य आयात बंद करून फक्त युरोपियन देशाकडून. तर बघा आपलं 28 नंबरचं आपलं राईट आन्सर येणार ऑप्शन 2. अन्नधान्य आयात बंद करून देशांतर्गत भावसाठा स्थिर करण्याचे धोरण हे 1966 मध्ये शासनाने आखलेले आहे नवीन धोरणानुसार. नेक्स्ट बघा, गळीत धान्य कृषी संशोधन केंद्र येथे आहे. तर कुठे आहे? निफाड, कोल्हापूर, जळगाव आणि सोलापूर. तर आपलं राईट आन्सर येणार जळगाव. गळीत धान्य संशोधन केंद्र हे जळगाव येथे आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, उत्तर कोकण किनारपट्टीच्या हवामान विभागाचा समावेश होतो. तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, सिंधुदुर्ग. तर आपलं राईट आन्सर येणार ऑप्शन 1, ठाणे, रायगड. नेक्स्ट बघा, झाडावरील चिकू, कोकम, तत्सम फळे काढण्यासाठी चा वापर करतात. तर कशाचा वापर करतात? अतुल झेला, नूतन झेला, पंकज यापैकी नाही. तर आपलं राईट आन्सर काय ना, ऑप्शन 1, अतुल झेला. झाडावरील चिकू, कोकम, तत्सम फळे काढण्यासाठी अतुल झेलाचा वापर हा केला जातो. नेक्स्ट बघा, जागतिक मच्छीमार दिन कोणता आहे? तर 21 नोव्हेंबर, 20 नोव्हेंबर, 19 नोव्हेंबर, 24 नोव्हेंबर. तर आपलं राईट आन्सर काय येणार ऑप्शन 1, 21 नोव्हेंबर. नेक्स्ट बघा, पंचकल्याणी म्हैस येथे आढळते. तर कुठे आढळते पंचकल्याणी म्हैस? पाकिस्तान, लाहोर, पाकिस्तान, मॉन्टगोमेरी, भारत, अहमदाबाद, भारत, कच्छ. तर आपलं राईट आन्सर काय येणार? पाकिस्तान, मॉन्टगोमेरी. पाकिस्तानमधलं मॉन्टगोमेरी येथे आढळते पंचकल्याणी म्हैस. बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा, व या उपक्रमांना पूरक उपक्रम म्हणता येईल. तर कोणत्या उपक्रमांना पूरक उपक्रम असं म्हणता येईल? पीक उत्पादन व मत्स्य व्यवसाय, पीक उत्पादन व कुक्कुटपालन, पीक उत्पादन व दुग्ध व्यवसाय, पीक उत्पादन व जनावरांच्या खाद्याची विभागणी करणे. तर आपलं राईट आन्सर काय ना, 34 नंबरचा क्वेश्चन आहे. बघा आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 2, पीक उत्पादन व कुक्कुटपालन या उपक्रमांना पूरक उपक्रम असे म्हणता येईल. नेक्स्ट बघा, 1 क्युसेक बरोबर किती लिटर किंवा सेकंद? तर बघा ऑप्शन, 26 लिटर अथवा सेकंद, 27 लिटर अथवा सेकंद, 35 लिटर अथवा सेकंद, 28 लिटर अथवा सेकंद. 1 क्युसेक म्हणजेच बघा 1 क्युसेक म्हणजेच 28 लिटर अथवा सेकंद. 1 क्युसेक बरोबर 28 सेकंद अथवा 28 लिटर. लक्षात ठेवा, महत्त्वाचे असे क्वेश्चन येतात. ज्वारी बरोबर हे आंतरपीक घेता येते. तर कोणते आंतरपीक घेता येते ज्वारी बरोबर? तूर, मूग, तूर व कापूस अथवा कापूस. तर आपलं राईट आन्सर काय येणार? आपलं राईट आन्सर आहे तूर. ज्वारी बरोबर तूर हे आंतरपीक घेता येते. नेक्स्ट बघा, अयोग्य जोडी ओळखा. काय आहे अयोग्य जोडी? मनोली, महेश्वरम, कोब्बल नाला, परनाला,
पाणलोट क्षेत्राचे नाव आहे ते आणि राज्य, कोणत्या राज्यात हे पाणलोट क्षेत्र आहे हे महत्त्वाचं पॉईंट आहे आणि महत्त्वाचे क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा। 37 नंबरचा क्वेश्चन आहे, आपले राईट आहे 4 नंबर, म्हणजे 4 नंबरची जोडी आपली चूक आहे, लक्षात ठेवा। बाकी ह्या बरोबर आहे। मनोली हा महाराष्ट्रात आहे, महेश्वरम हा आंध्र प्रदेशमध्ये आहे, कोब्बल नाला हा कर्नाटकमध्ये आहे आणि ही एक चौथी जोडी ही अयोग्य जोडी आहे, जी आपलं राईट आन्सर आहे, ह्या लक्षात ठेवा। मनोली महाराष्ट्र, महेश्वरम आंध्र प्रदेश, कोब्बल नाला हा कर्नाटक। नेक्स्ट बघा, ग्रामीण कृषी संस्था नारायणगाव येथे असून या ठिकाणी या जातच्या शेळ्यांची पैदास केली जाते, तर कोणत्या जातच्या शेळ्यांची पैदास केली जाते? नारायणगाव येथे, कृषी संधान नारायणगाव येथे, तर उस्मानाबादी, जमनापुरी, सानेन, अंगोरा, तर आपलं राईट आन्सर काय ना ऑप्शन 3 सानेन। सानेन या जातीच्या शेळ्यांची पैदासी केली जाते कृषी संधान नारायणगाव येथे। नेक्स्ट बघा, लक्षात ठेवा महत्त्वाचे पॉईंट आहे, महत्त्वाचे क्वेश्चन आहे, सगळेच क्वेश्चन हे महत्त्वाचे आहे, त्याच्यामुळे लेक्चर शेवटपर्यंत वाचा आणि शेवटपर्यंत अटेंड करा। आधीचे पण भरपूर सारे लेक्चर झाले, 50-60 लेक्चर अवेलेबल आहे प्लेलिस्टला, तुम्ही नक्की वाचा। चला नेक्स्ट बघूया, या प्रक्रियेमध्ये दुधाला 63°C 30 मिनिटे किंवा 72°C 15 सेकंद तापवावे लागते, तर कोणत्या या प्रक्रियेमध्ये, कोणत्या प्रक्रियेमध्ये? पाश्चरायझेशन, होमोजिनायझेशन, निर्जंतुकीकरण, इरॅडिएशन, तर आपलं राईट आन्सर काय ना ऑप्शन 1 पाश्चरायझेशन। नेक्स्ट बघा, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे आहे, तर कुठे आहे? अकोला, राहुरी, परभणी, दापोली, तर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ हे अकोला येथे आहे, लक्षात ठेवा। जनरल क्वेश्चन आहे, सर्वांनाच माहिती आहे। तेलबिया संशोधन केंद्र कुठे आहे? महाबळेश्वर, जळगाव, सिमला, पाडेगाव, तर आपला राईट आन्सर काय येणार ऑप्शन 2 जळगाव। तेलबिया संशोधन केंद्र हे जळगाव येथे आहे। नेक्स्ट बघा, चा वापर करून अल्कधर्म जमीन लागवडी योग्य बनवता येते, तर सोडियम, जिप्सम, हायड्रोजन, चुनखडी, तर आपला राईट आन्सर काय येणार ऑप्शन 2 जिप्सम। जिप्समचा वापर करून अल्कधर्म जमीन ही लागवडी योग्य बनविता येते। नेक्स्ट बघा, वाल्मीची स्थापना कोणत्या वर्षी झाली, तर कोणत्या वर्षी झाली वाल्मीची स्थापना? 1979, 1980, 1981, 1984, तर आपलं राईट आन्सर काय ना आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 2 1980। 1980 साली वाल्मीची स्थापना ही झाली। नेक्स्ट बघा, शेतकऱ्याला पीक लागवडीसाठी दिलेले कर्ज या प्रकारात मोडते, तर कोणत्या प्रकारात मोडते? शेतकऱ्याला पीक लागवडीसाठी दिलेले कर्ज अल्पमुदत कर्ज, मध्यम मुदत कर्ज, दीर्घ मुदत कर्ज, तारण कर्ज, तर आपलं राईट आन्सर काय ना ऑप्शन 1 अल्पमुदत कर्ज। शेतकऱ्याला पीक लागवडीसाठी दिलेले कर्ज हे अल्पमुदत कर्ज या प्रकारात मोडते, लक्षात ठेवा, महत्त्वाचा पॉईंट आहे। नेक्स्ट बघा, महाराष्ट्रात कमाल जमीन धारण कायद्यानुसार एका कुटुंबास एवढी जिरायत जमीन ठेवता येते, तर किती जिरायत जमीन ठेवता येते? कमाल जमीन धारण कायद्यानुसार एका कुटुंबास 85 हेक्टर, 21.85 हेक्टर, 7.28 हेक्टर, 41.85 हेक्टर, तर आपलं राईट आन्सर काय येणार ऑप्शन 2 आहे 21.85 हेक्टर। एवढी महाराष्ट्रात कमाल जमीन धारण कायद्यानुसार एका कुटुंबास जिरायत जमीन ही ठेवता येते। बघा, जिरायत जमीन म्हणजेच कोणती जमीन आहे हे मला कमेंटमध्ये नक्की तुम्ही सांगा, की जिरायत जमिनीला कोरडवाहू जमीन म्हणतात की ओलिताची जमीन म्हणतात, ते मला कमेंटमध्ये सांगा। नेक्स्ट बघा, ही संस्था आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा मित्रांना, सांगायचं काम नका ठेवू प्रत्येक लेक्चरला, आणि भरपूर तांत्रिक लेक्चर अवेलेबल झाले आहेत, तुम्हाला 50-60 लेक्चर असतील आतापर्यंत टाकलेले। प्लेलिस्ट बघा आणि सर्व वाचून काढा, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल, कारण पूर्ण तांत्रिक तुमचं त्यातून कव्हर होऊन जाईल। ही संस्था बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, ही संस्था राष्ट्रीय पातळीवर सहकारी पद्धतीने विपणन कार्य करते, तर कोणती संस्था करते? सहकारी विपणन संस्था, नाबार्ड, नाफेड, शेती किंमत आयोग, तर आपलं राईट आन्सर काय ना
46चं ऑप्शन 3 नाफेड. नेक्स्ट बघा, स्ट्रॉबेरी हे फळ महाराष्ट्रात येथे मोठ्या प्रमाणात पिकते. तर कुठे पिकते? महाबळेश्वर, चिखलदरा, माथेरान, पन्हाळा. तर आपला राईट आन्सर काय ना? ऑप्शन 1 महाबळेश्वर येथे पिकते स्ट्रॉबेरी हे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात. नेक्स्ट बघा, ही शेती व्यवस्थापन शास्त्राचे उद्दिष्ट आहे. तर कोणते? पिकाच्या उत्पादनातून जास्तीत जास्त नफा मिळविणे, शेतीवरील जोडधंद्यापासून जास्तीत जास्त नफा मिळविणे, वैयक्तिक शेतीवर अनेक उपक्रमातून अधिकाधिक फायदा मिळविणे, शेती धंद्याचे व्यवस्थापन शास्त्रीय दृष्टिकोनातून मूल्यमापन करणे. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 वैयक्तिक शेतीवरील अनेक उपक्रमातून अधिकाधिक फायदा मिळविणे हे शेती व्यवस्थापन शास्त्राचे उद्दिष्ट आहे. महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवा. शेती व्यवस्थापन शास्त्राचे उद्दिष्ट विचारलं आहे इथे. तर ऑप्शन 3 आपलं राईट आन्सर आहे. नेक्स्ट बघा, आंब्याच्या काढणीसाठी हे अवजार कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केले आहे. तर नूतन झेला, अतुल झेला, स्वस्तिक अवजार, पंकज अवजार. बघा, अवजारावर क्वेश्चन असतोच, प्रत्येकच एक्झाममध्ये असतो, ग्रामसेवकच्या नाही तर कृषी सेवकला सुद्धा असतोच. तर काय आहे 49 नंबरचं आंब्याच्या काढणीसाठी? बघा, हा क्वेश्चनचा आन्सर तुम्ही मला सांगा. नेहमी रिपीट होणारे क्वेश्चन आहे, ते आधी पण रिपीट झालेलं आहे, त्याच्यामुळे यांचं आन्सरसुद्धा तुम्ही मला सांगा. नेक्स्ट बघा, ठाणे व रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी भात शेतीमध्ये संवर्धन करण्यात येणारा मासा कोणता आहे? तर आहे जिताडा, सायप्रिन्स, बांगडा. आणि नसेल तुम्हाला येत तर मला नक्की सांगेल त्याचं आन्सर. ठाणे व रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी भात शेतीमध्ये संवर्धन करण्यात येणारा मासा कोणता आहे? तर कोणता आहे? जिताडा, सायप्रिन्स, बांगडा. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 जिताडा. नेक्स्ट बघा, खालील वृक्षापासून तेल बनविण्यात येते. तर कोणत्या वृक्षापासून तेल बनविण्यात येते? करण, चंदन, निलगिरी, वरीलपैकी सर्व. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 वरीलपैकी सर्व. बघा, करणपासून सुद्धा तेल बनवते, चंदनसुद्धा, आणि निलगिरीचं सुद्धा तेल असते. नेक्स्ट बघा, ज्या पद्धतीने कटला, रोहू, मृगड या माशांबरोबरच गवत्या, चंदेरी व माशांचाही समावेश केला जातो त्या पद्धतीस असे म्हणतात. काय म्हणतात? मिश्र संगोपन पद्धत, सधन मिश्र संगोपन पद्धत, एकात्मिक संगोपन व सर्वकष संगोपन पद्धत. तर यापैकी काय म्हणतात? 52 नंबरचा क्वेश्चन आहे. बघा, ऑप्शन 2 सधन मिश्र संगोपन पद्धत असे म्हणतात. एकाच पद्धतीत रोहू, मृगड आणि कटला या माशांबरोबरच गवत्या माशा, चंदेरी या माशांचाही समावेश केला या पद्धतीस, म्हणजे त्याचे सुद्धा संगोपन केले जाते त्या पद्धतीला. सर्वाधिक दूध देणारी भारतीय शेळीची जात कोणती आहे? तर जमनापारी, ब्लॅक बेंगॉल, सानेन, अल्पाईन. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 जमनापारी. नेक्स्ट बघा, चा समावेश चारावर्गीय पशु आहारात होत नाही. तर कशाचा समावेश होत नाही चारावर्गीय पशु आहारात? बरसीम, लसूण घास, मार्वेल, करंज पेंड. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 करंज पेंड चा समावेश चारावर्गीय पशु आहारात होत नाही, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, साखर घालून तयार केलेल्या दुधाच्या पदार्थात हे स्टॅबिलायझर म्हणून वापरले जाते. तर कोणते स्टॅबिलायझर म्हणून वापरले जाते? सोडियम अल्जिनेट, सोडियम बेन्झोएट, सोडियम क्लोराईड, सोडियम बायकार्बोनेट. तर आपलं राईट आन्सर काय येणार? सोडियम अल्जिनेट. सोडियम अल्जिनेट हे साखर घालून तयार केलेल्या दुधाच्या पदार्थात स्टॅबिलायझर म्हणून वापरले जाते, लक्षात ठेवा. महत्त्वाचा पॉईंट आहे. पूर्वी लागवडीखालील आणलेल्या परंतु मागील 5 वर्षापेक्षा अधिक काळ ज्या जमिनीत लागवड झाली नाही अशा जमिनीस म्हणतात. काय म्हणतात? चालू पड जमीन, मशागत योग्य पडीक जमीन, इतर पड जमीन, ओसाड जमीन. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 2 मशागत योग्य पडीक जमीन असे म्हणतात. नेक्स्ट बघा, भारतामध्ये दरवर्षांनी कृषी गणना केली जाते तर दरवर्षांनी पशुगणनाही केली जाते. तर बघा,
कृषी गणना आणि पशुगणना किती वर्षांनी केली जाते? 10, 5, 5, 10, 5, 5, 10, 10. तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन ए. कृषी गणना ही 10 वर्षांनी केली जाते आणि पशुगणना ही 5 वर्षांनी केली जाते. लक्षात ठेवा, महत्त्वाचा क्वेश्चन आहे, व्हेरी IMP आहे. ॲझोटोबॅक्टर आणि बायजेरिकिया या पद्धतीने कार्य करतात. तर कोणत्या पद्धतीने कार्य करतात ॲझोटोबॅक्टर आणि बायजेरिकिया? सहजीवी, असहजीवी, सहसहयोगी, परोपजीवी. तर आपलं राईट आन्सर काय आहे? असहजीवी पद्धतीने कार्य करतात ॲझोटोबॅक्टर आणि बायजेरिकिया हे जीवाणू. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, महाराष्ट्रात हरित क्रांतीचा उदय पिकामुळे घडून आला. तर कोणत्या पिकामुळे घडून आला हरित क्रांतीचा उदय महाराष्ट्रात? गहू, संकरित बाजरी, संकरित ज्वारी, संकरित मका. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन ए गहू. चला नेक्स्ट बघा, फास्टमध्ये घ्या, डिटेल त्याच्यावर समजत नाही बसणार आहे मी, कारण आपले 80+ क्वेश्चन झाले पाहिजे. आज तर 90 क्वेश्चन आहे, त्याच्यामुळे झाले पाहिजे. आणि तुम्ही पूर्ण क्वेश्चन वाचा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा फायदा होईल. आणि नेहमी वाचा, तुमच्या पाठ होऊन जातील. पाठ करायची आवश्यकता नाही, एकच आपण 2-3 वेळा रिपीट केले एकच लेक्चर की लक्षात बसून जाते. एवढी तर मेमरी आपली शार्प असायलाच पाहिजे. नेक्स्ट बघा, ऊसावरील आणि भातावरील खोडकिडीसाठी या परोपजीवी कीटकाचा वापर हा केला जातो. तर कोणत्या परोपजीवी कीटकाचा वापर केला जातो ऊसावरील आणि भातावरील खोडकिडीसाठी? तर ट्रायकोग्रामा, स्पिनोसॅड, ट्रायकोडर्मा, इपिरिकॅनिया, मेलॅन्युलुका. तर आपलं राईट आन्सर काय येणार? आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन ए ट्रायकोग्रामा. नेक्स्ट बघा, तुषार सिंचन पद्धतीमुळे पाण्याची टक्के बचत होते. तर किती टक्के बचत होते तुषार सिंचन पद्धतीमुळे पाण्याची? 60%, 50 ते 55%, 30 ते 35%, 20 ते 40%. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3, 30 ते 35% पाण्याची बचत होते तुषार सिंचन पद्धतीमुळे. लक्षात ठेवा, आपण सर्वच महत्त्वाचे पॉईंट आहे, लक्षात ठेवा, वाचत चला. हे संयुक्त खत आहे. तर कोणत्याही संयुक्त खत? अमोनियम सल्फेट, सिंगल सुपर फॉस्फेट, सल्फेट ऑफ पोटॅश, मोनो अमोनियम फॉस्फेट. तर आपला राईट आन्सर काय येणार? आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 4 मोनो अमोनियम फॉस्फेट. लक्षात ठेवा, हे संयुक्त खत आहे. नेक्स्ट बघा, म्हशीच्या दुधात स्निग्धांशाचे प्रमाण आहे. तर किती टक्के आहे म्हशीच्या दुधात स्निग्धांशांचे प्रमाण? 7%, 8%, 6%, 9%. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 7% आहे म्हशीच्या दुधात स्निग्धांशाचे प्रमाण. नेक्स्ट बघा, महाराष्ट्रात गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालणारा जिल्हा कोणता आहे? तर मुंबई उपनगर, गोंदिया, चंद्रपूर, रायगड. तर आपलं राईट आन्सर काय येणार? महाराष्ट्रात गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालणारा जिल्हा विचारला आपल्याला. तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 2 गोंदिया. नेक्स्ट बघा, केंद्रीय मत्स्य व्यवसाय संशोधन व प्रसार संस्था कोठे आहे? तर कोची, मुंबई, रत्नागिरी, पणजी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 मुंबई येथे आहे. केंद्रीय मत्स्य व्यवसाय संशोधन व प्रसार संस्था मुंबई येथे आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, महाराष्ट्राचे कृषी हवामानानुसार किती विभाग पाडण्यात आले आहेत? तर किती हवामान विभाग पाडण्यात आले महाराष्ट्राचे कृषी हवामानानुसार? 7, 9, 31, 16. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 9. बघा, महाराष्ट्रात कृषी हवामान विभागानुसार महाराष्ट्राचे 9 हवामान विभाग पाडण्यात आले आहे. नेक्स्ट बघा, इक्रिसॅट तंत्रज्ञान प्रामुख्याने कोणत्या पिकासाठी जास्त फायदेशीर आहे? कोणत्या पिकासाठी? ऊस, गहू, भात, भुईमूग. तर आपलं राईट आन्सर काय येणार? भुईमूग. नेक्स्ट बघा, कोणत्या जमिनीची जलधारण शक्ती अधिक असते? तर उथळ, मध्यम खोल, भारी, चोपण. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 भारी खोल जमिनीची जलधारण शक्ती ही अधिक असते. नेक्स्ट बघा, कोणत्या प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते आणि त्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणतात? कन्हेर, धोम, खडकवासला, कोयना.
तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 कोयना. नेक्स्ट बघा, कोणते उपकरण पर्णोत्सर्जन इव्हॅपोरेशन मोजण्यासाठी वापरले जाते? तर कोणते उपकरण? ॲनिमोमीटर, हायग्रोमीटर, पिझोमीटर, लायसीमीटर. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 लायसीमीटर. नेक्स्ट बघा, खालील जोड्यांपैकी कोणती एक जोडी बरोबर आहे? तर गोदावरी जायकवाडी, प्रवरा सिद्धेश्वर, मुळा उजनी, बिंदुसरा वीर. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 गोदावरी जायकवाडी ही जोडी बरोबर आहे. बाकी ह्या चूक आहे, लक्षात ठेवा. गोदावरी नदीवर जायकवाडी हे आहे, लक्षात ठेवा. शेळीची कोणती जात जास्त दूध देणारी आहे? उस्मानाबादी, जमनापारी, संगमनेरी, बारबेरी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? बघा, आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 2 जमनापारी. नेक्स्ट बघा, दुधातील हानिकारक जंतूंचा म्हणजेच बॅक्टेरियांचा नाश करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? पाश्चरायझेशन, इरॅडिएशन, होमोजिनायझेशन, मॉइश्चरायझेशन. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 पाश्चरायझेशन असे म्हणतात दुधातील हानिकारक जंतूंचा म्हणजेच बॅक्टेरियाचा नाश करण्याच्या प्रक्रियेला, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, कोणता वृक्ष इमारती लाकडासाठी उत्कृष्ट गणला जातो? तर बाभूळ, खैर, साग, निलगिरी. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 साग हा वृक्ष इमारती लाकडासाठी उत्कृष्ट गणला जातो. नेक्स्ट बघा, कृषी वनीकरण पद्धत कोणती आहे? तर यात म्हणजेच कृषी वनीकरण पद्धत कशाला म्हणतात? त्यात कोणते पिके हे घेतली जातात असा हा क्वेश्चन आहे. यात वृक्षाबरोबर धान्य पिके व गवत यांचा समावेश होतो. यात वृक्षाबरोबर गवताचा समावेश होतो. यात फळझाडांबरोबर गवताचा समावेश होतो. झाडे व पिके एकत्रितपणे घेतली जातात. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1च आपलं राईट आन्सर आहे 75चा. बघा, कृषी वनीकरण पद्धत म्हणजेच यात वृक्षाबरोबर धान्य पिके व गवत यांचा समावेश होतो, लक्षात ठेवा. वेगवेगळ्या पद्धती आणि याच्यावर एक डिटेल लेक्चर हे घेतलेलं आहे ग्रामसेवक तांत्रिकमध्ये, प्लेलिस्टला अवेलेबल आहे, ज्यात सर्वच व्यवस्थित दिलं आहे, नक्की वाचा. कोणत्या झाडांची तेल औषधी आहे? एरंड, हादगा, जोजोबा, पॉप्युलस. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 एरंड. या झाडाचे तेल हे औषधी आहे, लक्षात ठेवा. एरंड हे औषधी वनस्पती आहे, म्हणजेच तेल निघते त्यात. नेक्स्ट बघा, कोणत्या पद्धतीत पिके, फळझाडे आणि वृक्षाची एकत्रित लागवड केली जाते? तर वनकुरण पद्धत, उद्यानकुरण पद्धत, कृषी उद्यानवन, कृषी वन. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 कृषी उद्यानवन. बघा, कृषी उद्यानवन किंवा फळ पिके, उद्यान पिके, औषधी वनस्पती याच्यावर सुद्धा तांत्रिक लेक्चर अवेलेबल आहे. पूर्ण A to Z माहिती त्यात दिली आहे, ते पण तुम्ही नक्की बघा. जाती वगैरे सर्व दिले आहे, पिकांच्या जाती, जे औषधी वनस्पती आहे त्यांच्या जाती वगैरे सर्व अशा दिलेल्या आहे, नक्की बघा. नेक्स्ट बघा, तिहेरी संकरित गाय फुले त्रिवेणीमध्ये या जातीचा संकर साधला आहे? तर होल्स्टीन फ्रिजियन, जर्सी आणि गीर. 2 नंबरचा आपलं राईट आन्सर आहे. नेक्स्ट बघा, जमिनीचा सामूच्या दरम्यान असल्यास पिकांची वाढ चांगली होते? तर कोणत्या सामू पिकांची वाढ चांगली होते? 6.5 ते 8, 5.5 ते 6, 8.5 ते 9, 6 पेक्षा कमी. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 6.5 ते 8 या दरम्यान सामू असल्यास पिकांची वाढ चांगली होते. नेक्स्ट बघा, चा उपयोग झाडातून बाष्पीभवन आणि बाष्पोत्सर्जनाद्वारे होणारा पाण्याचा ऱ्हास कमी करण्यासाठी होतो? तर कशाचा उपयोग होतो? कार्बन डायझिम, इथिलीन, केओलिन, कल्टार. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 केओलिन. केओलिनचा उपयोग हा झाडातून बाष्पीभवन आणि बाष्पोत्सर्जनाद्वारे होणारा पाण्याचा ऱ्हास कमी करण्यासाठी होतो, लक्षात ठेवा. महत्त्वाचा क्वेश्चन आहे. नेक्स्ट बघा, फळ प्रक्रियेमध्ये पदार्थ टिकविण्यासाठी साधारणपणे वापरतात? तर काय वापरतात पदार्थ टिकविण्यासाठी फळ प्रक्रियेमध्ये? लिंबाचा रस, हळद, साखर, मीठ. तर आपला राईट आन्सर काय ना? सर्वांनाच माहिती आहे साखरच असणार म्हणून. नेक्स्ट बघा, जगात तलम लोकरीकरिता कोणती मेंढीची जात प्रसिद्ध आहे?
आणि एवढा इजी क्वेश्चन तुम्हाला माहीत नसेल तर तुमचा अभ्यास कुठे झाला आहे ते तुम्हालाच माहिती. कशा पद्धतीनं अभ्यास करतात ते तुम्हाला माहिती. तर एवढा इजी क्वेश्चन जर आला नाही तुम्हाला तर मग तर डोक्यालाच हात लावले. त्याच्यामुळे व्यवस्थित अभ्यास करा. ज्यांनी केला त्यांनी आता तरी जे चालू करा. सर्व लेक्चर वाचा तांत्रिकचे, तुम्हाला सर्व माहिती होऊन जाईल. नेक्स्ट बघा. चला आपलं थोडंसंच लेक्चर राहिलं आहे. 35 मिनटं झाले लेक्चरला. 5 मिनटात होऊन जाईल. जगात तलम लोकरीकरता कोणती मेंढीची जात प्रसिद्ध आहे? तर बिकानेरी, कच्छी, नेल्लोर, मेरिनो. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 मेरिनो. जगात तलम लोकरीसाठी प्रसिद्ध मेंढीची जात आहे मेरिनो, लक्षात ठेवा. आणि याच्यावर सुद्धा लोकरीसाठी वगैरे जे पशुसंवर्धनवर आहे त्याच्यावर एक तांत्रिक लेक्चर झालेलं आहे. ते पण तुम्ही नक्की बघा. मेंढीच्या जाती, गाईच्या जाती, शेळीच्या जाती, म्हशीच्या जाती, सर्व त्याच्यावर जाती त्यांच्याबद्दल सर्व माहिती दिलेली आहे. ते पण लेक्चर अवेलेबल आहे, तुम्ही प्लेलिस्टला बघा. नेक्स्ट बघा. सर्वाधिक वने असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता आहे? तर नंदुरबार, गडचिरोली, नाशिक आणि हा कोणता आहे? सातारा. तर आपलं राईट आन्सर काय येणार? सर्वाधिक वने असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता आहे? तर गडचिरोली आहे. हे पण सर्वांना माहिती असायला पाहिजे. सर्वाधिक वने असलेला महाराष्ट्रातील जिल्हा हा गडचिरोली आहे. नेक्स्ट बघा. राष्ट्रीय स्तरावर बाजार सहकारी संस्थांची वरिष्ठ संघटना आहे तर कोणती आहे? विपणन बँक, नाफेड, NCCF, FCI. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 नाफेड. राष्ट्रीय स्तरावर बाजार सहकारी संस्थांची वरिष्ठ संघटना कोणती आहे? तर नाफेड आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा. कोणत्या प्रकारचे मासे गिलनेट जाळ्याच्या मदतीने पकडतात? तर कोळंबी, बांगडा, सुरमई, बोंबील. बघा याच्यावर सुद्धा मत्स्य संस्था, कृषी संस्था याच्यावर सुद्धा सर्व एक तांत्रिक लेक्चर घेतलेलं आहे. हे सुद्धा तुम्ही त्यात जाऊन बघा. प्लेलिस्टला आहे ग्रामसेवक तांत्रिक म्हणून, त्यात आहे अवेलेबल. बघा तर काय येणार आहे यांचा आन्सर? कोणत्या प्रकारचे मासे गिलनेट जाळ्याच्या मदतीने पकडतात? संस्था वगैरे सर्व दिलेलं आहे त्यात टॉपिक वाईज. त्याच्यामुळे संशोधन करणाऱ्या संस्था असं दिलं आहे. ते टॉपिक वाचा तुम्ही, त्याच्यावर सर्वच दिलं आहे. पशुसंवर्धन संस्था आणि काय म्हणते मेंढी संशोधन संस्था, सर्व संस्था त्याच्यावर घेतल्या. पाण्यावर संशोधन करणाऱ्या संस्था, जे तुमचं तांत्रिकमध्ये आहे तुम्हाला सिलेबसला त्याच्यावर घेतलेलं आहे ते लेक्चर. नक्की वाचा तुम्ही, प्लेलिस्टला आहे. बघा हा क्वेश्चनचा आन्सर काय येणार? कोळंबी, बांगडा, सुरमई, बोंबील गिल्लेट जाळ्याच्या मदतीने पकडतात. तर कोणते मासे पकडतात? ऑप्शन 3 सुरमई मासा हा गिल्लेट जाळ्याच्या मदतीने पकडतात, लक्षात ठेवा. कपाशीमध्ये BT जीन्स ट्रान्सफर करून तयार केलेल्या नवीन वाणास काय म्हणतात? तर काय म्हणतात? ज्योती, ट्रान्सजेनिक कपाशी, वरलक्ष्मी, हायब्रिड. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ट्रान्सजेनिक कपाशी असे म्हणतात. बघा 86 नंबरचा क्वेश्चन आहे. ऑप्शन 2 ट्रान्सजेनिक. BT जीन्स ट्रान्सफर करून तयार केलेल्या नवीन वाणास ट्रान्सजेनिक कपाशी असे म्हणतात. नेक्स्ट बघा. 2-3च क्वेश्चन राहिले, 90च क्वेश्चन घेतले आहेत. महाराष्ट्रात कोरडवाहू पिकाच्या शेतीचे संशोधन केंद्र येथे आहे तर कोठे आहे? महाराष्ट्रात कोरडवाहू पिकाच्या शेतीचे संशोधन केंद्र तर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, महात्मा फुले कृषी विद्यापीठ सोलापूर, कैलास बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 महात्मा फुले कृषी विद्यापीठ सोलापूर येथे आहे. महाराष्ट्रात कोरडवाहू पिकांच्या शेतीचे संशोधन केंद्र, लक्षात ठेवा, महत्त्वाचा क्वेश्चन आहे. नेक्स्ट बघा. कोणत्या एका पिकाच्या काढणीसाठी वैभव विड्याची शिफारस केली आहे? तर कोणत्या पिकाच्या काढणीसाठी वैभव विड्याची शिफारस केली आहे? कपाशी, भात, भुईमूग, बाजरी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? भात पिकाच्या काढणीसाठी वैभव विड्याची शिफारस केली आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा. पाण्याच्या जमीन, समुद्र आणि वातावरणात सतत फिरण्याच्या क्रियेस काय म्हणतात? तर जलचक्र, भूगर्भ जलचक्र, उष्णता जलचक्र, पर्यावरण चक्र. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 जलचक्र असे म्हणतात.
नेक्स्ट बघा, 1 क्यूमेक बरोबर लिटर प्रति सेकंद. तर किती लिटर प्रति सेकंद होते? 1 क्यूमेक म्हणजे 28.1 लिटर. 1000 लिटर, 500 लिटर, 28 लिटर. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 2, 1000 लिटर. 1 क्यूमेक म्हणजेच 1000 लिटर प्रति सेकंद. लक्षात ठेवा. चला तर हे लेक्चर आपण इथेच थांबूया. आणि नक्की बघा, तांत्रिक प्लेलिस्टला अवेलेबल आहे, ते तुम्ही नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला त्याचा पुरेपूर फायदा होईल. चला तर भेटूया नेक्स्ट लेक्चरला. आणि लेक्चर रेग्युलर होणार, अटेंड करा. पेपर पण जवळ आहे तुमचा, ते पण लक्षात ठेवा.